आदिवासी बहुल और नक्सल प्रभावित गढ़चिरौली जिला अभी भी विकास से काफी दूर है। यहाँ आज भी मूलभूत सुविधाओं दुर्गम इलाके में नहीं पहुंची है। नागरिकों का कहना है कि यहाँ राजनीतिक दलों के साथ ही जनप्रतिनिधि भी जिले के विकास की अनदेखी करते हैं, जिससे आजादी के इतने साल बाद भी ये जिला पिछड़ा हुआ है। सीमावर्ती गढ़चिरौली जिले के नागरिकों का इस लोकसभा चुनाव पर क्या है विचार, इस पर यूसीएन संवाददाता ने गढ़चिरौली के नागरिकों से खास बातचीत की। गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र हा आदिवासीसाठी राखीव करण्यात आलेला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 19 एप्रिलला या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक पार पडणार आहे। या निवडणुकीबद्दल गडचिरोलीची जनता काय विचार करते, काय गडचिरोलीच्या जनतेचे नेत्यांकडनं किंवा सरकारकडनं अपेक्षा आहे, आपण आज गडचिरोलीच्या मुख्य चौकामध्ये आहोत। काही मतदार, काही नागरिक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांनाच विचारूया। मला सांगा, या निवडणुकीला तुम्ही या निवडणुकीबद्दल कसं विचार करता, कशा नेत्याची तुम्ही अपेक्षा आहे, तुम्हाला काय विकास कामं तुम्हाला पाहिजे? आपल्याला चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्रामध्ये असा उमेदवार पाहिजे की इथला आदिवासी जो जिल्हा आहे आणि आदिवासी जिल्ह्यामध्ये बहुजन समाज आहे, आदिवासी लोक आहेत, यांच्या विकासाला धीमी गतीने कार्य करत आहेत आणि आम्हाला असा तडफदार नेता पाहिजे की जेणेकरून या जिल्ह्यातील जनतेचं संपूर्ण न्याय हक्काने तो काम करेल। या गडचिरोली जिल्ह्यामध्ये रस्ते बरोबर नाही आहेत, खेड्यामध्ये अति दुर्गम भागामध्ये वीज पुरवठा पण नाही झालेला आहे, रोड नाही झाले आहेत, पुलं नाही झालेले आहेत आणि जिथं रस्त्याला खड्डे पण आहेत। आणि गडचिरोलीमध्ये यांनी आतापर्यंत रेल्वे लाईन वडसापर्यंत पासून तर गडचिरोलीपर्यंत येते म्हणून आम्हाला भूलतबा देऊन सांगितलेलं आहे, अजूनपर्यंत रेल आलेली नाही आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो अन्याय होत आहे, या लोकसभा प्रतिनिधी या महाराष्ट्र राज्याच्या प्रतिनिधीमुळे का गडचिरोलीला विकासाचा मुद्दा हा शून्यवर आहे, परंतु ओबीसीचं आरक्षण या विदर्भाच्या विषयावर कोणत्याही अधिवेशनामध्ये किंवा कोणत्याही विषयावर त्यांनी ठराव घेत नाही आणि बोलतही नसल्यामुळे या लोकप्रतिनिधीमुळे आपल्या क्षेत्राचा, या विदर्भाचा लोकांवर अन्याय आहे आणि ओबीसीवर तर संपूर्ण 100% अन्याय आहे। कारण आरक्षण न दाता न आरक्षणचे न बोलता हा जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद अजूनही निवडणुका 5 वर्ष लोटून गेले तरीही अजून निवडणूक घेण्यात आलेले नाही। याचा दोषी लोकप्रतिनिधी असून पण या गडचिरोलीचा विकास झालेला नाही। परंतु आता जे 2024मध्ये उमेदवार आहेत, कारण पक्षाचा विकासाच्या मुद्द्यावर किंवा त्यांच्या जाहीरनाम्यावर कोणताही न्याय मिळण्याचे हक्क नाही असे मला वाटते। आम्हाला आमच्या हक्कासाठी न्याय मागण्यासाठीला न्याय देणारा आपल्याला खासदार पाहिजे, आमदार पाहिजे। पण आजची स्थिती अशी आहे, इथं भाजपचे कार्यरत आमदार आहेत, खासदार आहेत, सरकार त्यांचे आहे, केंद्रात आहे, राज्यामध्ये आहे, असूनसुद्धा अजूनपर्यंत काही विकासाची गंगा म्हणा किंवा विकासाचे इथं काम काय झालेलं नाही। आम्ही फुटपाथवर एक विक्रेता म्हणून, मी दुकानदार विक्रेता आहे लहानचा, या शहरामध्ये आमच्या फुटपाथवर तर सर्वात जास्त अन्याय झाला। जेव्हा आम्ही सरकार अन्याय झाला आहे म्हणून आम्ही मागणी करतो, तेव्हा भाजपचे कोणी आमदार खासदार समोर येत नाही। मोठ्या लोकांसाठी सर्व्हिस रोड, सर्व मोठे मोठे मकान बांधून मोठे आपल्या हायवे रोडला जाम करून टाकले आहेत। आम्ही थोडा समोर आल्यानंतर आम्हावर अन्याय करतात आणि विकास झाला। कायचा विकास झाला? विकास त्या आमदारचा झाला आहे, विकास त्या खासदारचा झाला आहे। ज्याप्रमाणे आम्हाला व्हॅलिडिटी करायसाठी 50 वर्षाच्या पुराव्या मागतात, SC ST OBC केमिकल मागतात, त्याप्रमाणे या आमदार खासदारची 50 वर्षाची हैसत मागावा। 50 वर्षाची हैसत काय ना आजची हैसत काय, तेव्हा ते समजेल यांचा विकास झाला का जनतेचा विकास झाला। या गडचिरोली लोकसभा क्षेत्र, चिमूर लोकसभा क्षेत्राविषयी जे मला विचारण्यात येऊन राहिले, गडचिरोली या जिल्ह्याच्या विकासापासून आम्ही महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला असलेला आमचा हा गडचिरोली जिल्हा, आदिवासी माणूस असलेला हा आदिवासी माणूस हा देव माणूस सारखा आहे। या जिल्ह्याच्या विकासापासून आम्ही कोसो दूर आहोत। वेगळा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या 100 वर्षापेक्षा जास्त दिवसापासून वेगळं विदर्भ राज्य आंदोलन समिती चालू आहे। वेगळं विदर्भाच्या मुद्द्यावर नाही का कोणी बोलायला तयार नाही। आता ते आमच्या सुधीरभाऊ मुनगंटीवार असो, देवेंद्र फडणवीस साहेब असो, यांनासुद्धा आंदोलन केले होते, त्यांना मंत्रिपदही भेटला, परंतु आम्हाला विदर्भ राज्य आम्हाला आजपर्यंत दिले नाही। आणि या गडचिरोली जिल्ह्यात सर्वात दुःखद घटना असा आहे
या जे नितीन गडकरी साहेबाच्या मेहरबानीनं या नॅशनल हायवेच्या जे घोषित झालेलं आमच्या या इंदिरा गांधी चौकापासून चारो बाजूचा नॅशनल हायवे झालेला आहे. पण नॅशनल हायवे घोषित झाल्यानंतर येथून गडचिरोलीपासून सिरोंचा जो मार्ग आहे हा नॅशनल हायवे जो 353 नंबर आहे, नॅशनल हायवे घोषित झाल्यानंतर राष्ट्रीय जो राज्य महामार्ग होता तो राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर सुद्धा सिरोंचापर्यंत बस जात नाही. हा दुर्दैवी घटना आहे. मला असो आणि आणखी ज्या नोकरी असो 38 वर्ष झाला 35 वर्ष झाला पोराचं लग्न नाही जुळून राहिले आणि पोरीबारी शिकलेला आहेत, कुवारा पडला आहे, त्यांचं जगणं मुश्किल आहे. आणि आज एक म्हणजे जुना जे कर्मचाऱ्यांचा पगार 1.5 सव्वा लाख रुपये आहे, आज 30,000 रुपयाला 15,000 रुपयाला कंपनीमध्ये या पुण्याला जाऊन नाही का तो जॉब करतो आणि त्या बेरोजगारावर अत्यंत अन्याय झालेला आहे. गलोगली पोरं पडलेले आहे, भाजीपाला विकून राहिले आहे, म्हणजे त्यांना ड्युट्या खतम केलेल्या आहे. आरक्षण खतम झालं, ड्युट्या खतम झाल्या, म्हणजे ते मुलं करायचे काय? शेतकऱ्याचा मुलगा फक्त शेतीच केलं पाहिजे काय? नक्कीच आपण बघितलं ते गडचिरोलीचे मतदार होते जे विकास कामासाठी गडचिरोली जिल्हा अजूनही खूप मागे आहे असा त्यांचा आरोप आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा कौल कुणाकडे राहणार आहे, तो कौल नक्की विकासाकडे राहणार आहे आणि विकास करणाऱ्या उमेदवारालाच ते निवडून देणार आहेत. मी रुपराज वाकोडे, UC न्यूज, गडचिरोली.